तर मित्रांनो, लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला होता. मात्र लोकसभेचा निकाल लागताच हा मुद्दा गायब झाला होता. पण आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील घडामोडीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. खरं तर काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना विभूती नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले. खरं तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वादात सापडलेली. कारण आता मुंबई पोलिसांनी नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. ज्यात वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी FIR हा नोंदवलाय. त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि रवींद्र वायकर यांची खासदारकी यामुळे राहणार की जाणार असा प्रश्न उपस्थित होतोय. मग हे प्रकरण काय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मग सर्वात आधी हे प्रकरण काय हे पाहिलं तर खरं तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर विजयी झाले होते. त्यांनी अमोल कीर्तीकर यांचा 48 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर अमोल कीर्तीकर यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला होता आणि निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर पाहिलं तर या प्रकरणात आता वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा इनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. ज्यात मग खरं तर टेस्लाचे CEO आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी आज आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच EVM काढून टाकली पाहिजेत, मानव किंवा AIद्वारे हे कोणाच धोका आहे असं ट्विट केलं होतं. तर मग इलॉन मस्क यांचं हेच ट्विट राहुल गांधी यांनी वायकरांच्या नातेवाईकांवरील कारवाईच्या बातमीच्या कात्रणासह ट्विट केलं होतं. तर या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी भारतातील EVM हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्याची छाननी करण्याची परवानगी नसल्याचं म्हणत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसतं तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. तर व्यतिरिक्त आदित्य ठाकरे यांनी सुद्धा गद्दार हा गद्दारच असतो. उत्तर पश्चिम मुंबईतील मिंदे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीची गद्दारी करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण तडजोड निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे CCTV फुटेज शेअर करण्यास नकार दिलाय. माझा अंदाज आहे की तो आणखी एक चंदीगडचा क्षण टाळण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही नेहमी म्हणतो की भाजप आणि मिंदे टोळीला आमची लोकशाही संपवायची आणि आमची घटना ही बदलायची. तर हा गैरप्रकार हा त्यांच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. संपूर्ण तडजोड निवडणूक आयोग ही नव्हे तर ECचा नवीन अर्थ काय असं त्यांनी ते ट्विट केले. त्यामुळेच आता राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या नेत्यांनी पुन्हा एकदा EVMच्या कार्यक्षमतेवर सवाल हे उपस्थित केलेले आहेत. तर वनराई पोलिसांनी या संदर्भात सांगितलंय की पंडिलकरकडे जो मोबाईल सापडला तो दिनेश गुरव यानेच त्याला दिला होता. हा मोबाईल 4 जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेली EVM मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला OTP तयार करण्यासाठी वापरला गेला. तर पोलिसांनी पुढे सांगितले आरोपी मंगेश पंडिलकर आणि दिनेश गुरव यांना CRPC 41 अंतर्गत नोटीस बजावण्यात आलेली. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांनी सांगितलं की पंडिलकरचा मोबाईल 4 जून रोजी जप्त केला होता. तसेच त्यातील माहिती जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवलेला आहे. तर मग आता पंडिलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता या अहवालानंतरच स्पष्ट होईल. एंट्री पॉईंट, स्ट्रॉंग रूम आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे CCTV फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितलेले. ते मिळाल्यानंतर तपासाला गती मिळेल. पंडिलकर आणि गुरव यांना चौकशीसाठी बोलवू, गरज पडल्यास अटक वॉरंट जारी करू असंही पोलिसांनी सांगितले. मग आता या प्रकरणात पुढे काय होते हे पाहण्यासारखं आहे. अशात तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळांना सतत डावललं का जाते यामागचा त्यांचा प्लॅन काय हे पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.